साखरे नाम विश्रुतम् येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्ते ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णेव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। श्रीराम मंदिर संस्थान सेलू समतानगर येथे श्री संत सावतामाळी चरित्र चालू आहे आणि या अध्यायामध्ये या ग्रंथाचं अध्ययन चालू आहे। 8वा अध्याय चालू आहे। यामध्ये आपलं चिंतन आलेलं आहे सावता महाराजांच्या बद्दल, त्यांच्या अंतकरणातल्या भाव भक्तीबद्दल नामदेवराय सांगतात। धन्य ते आरण रत्नाच्या खाण जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचा आगर घेतला अवतार माळ्या घरी धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला वंश उद्धरिला माळी यांचा। अशा पद्धतीने नामदेवरायांनी सावता महाराजांच्या भक्तीबद्दल असे भाव उद्गार आणि अभंगात्मक बोल बाहेर पडले। त्यांच्या वाणीतून हा अभंग निघाला। नामा म्हणे त्याचा जन्म झाला सुफळ वंश उद्धरिला माळी यांचा ऐसे वधुनी नामदेवी नामस्मरण भक्ती भावे पितांबर पूर्ण ध्यान सेवी प्रेमी उडीतसे नामा। अशा पद्धतीने असे म्हणून नामदेवराय भक्तिभावाने विठ्ठलाचं नाम घेतलं आणि पितांबर खूण ध्यानात आणून प्रेमाने ती ओढू लागली। सावताच्या पोटातले बाळ लीला करणारे देव दिसू लागले। भक्ती ज्ञानाच्या जोराने देव बाहेर आले। भक्तांनी आनंदाने जय जयकार केला। पंडित ज्ञानी पुष्कळ आहेत पण तुझी भक्ती कल्पना रहित आहे। सावता तो मोक्ष मार्गामध्ये अपूर्व गोष्ट केलेली आहे। तुझ्यासारखेच मला यज्ञ दान बंधू सोयरे लक्ष्मी आवडत नाही। तुम्ही माझे प्रेमाचे ठिकाण आहात मोक्षाचे सुख आहात। मी लाज सोडून सेवा करतो। कोण म्हणतात देव म्हणायला लागले। नामदेवाला जो भाव दाखविला तोच उपाय कूर्मदासाला संसार करण्यासाठी देव हृदयात साठवावा हे दाखवा म्हणून त्यावेळेस सांगतात। नामदेवा दाविला भाव कूर्मदासा तोची उपाव संसार तारणे साठवणे देव चाल सर्वा बरोबरी। म्हणून कूर्मदासांना सुद्धा तो भक्तीची ठेव हृदयात देव धारण करण्याचा जो उपाय आहे तो दाखवण्यासाठी नामदेवराय ज्ञानोबाराय सावता महाराज स्वतः विठ्ठल पांडुरंग परमात्मा कूर्मदासाला भेटण्यासाठी निघालेले आहे। कूर्मदास हे पैठणमध्ये सूर्याचा अवतार सूर्यदेवताने अवतार धरलेला आहे भक्तीचं प्रागटीकरण करण्यासाठी। मागं आपण पाहिलेलं आहे। तर यांना हात नाही आणि पाय नाही असे कूर्मदास आहेत। परंतु यांना तीर्थयात्रा करण्याची इच्छा झालेली आहे। आता ज्याला हात नाही पाय नाही त्यानं कसं करावं तीर्थयात्रा त्याला शक्य नाही। परंतु देव सहाय्य झाल्यानंतर कोणतं कार्य अशक्य आहे म्हणून देव व्यापाऱ्याच्या रूपानं येऊन त्यांना मदत करत होता सहायता करत होते। अशा पद्धतीनं पूर्वी अर्धवट माहिती होती अर्धवटच भेट होती पण आता पूर्ण रूपानं भेट देण्यासाठी देव स्वतः निघालेले आहेत। कूर्मदासा नसे हातपाव शरीर खरडोनी सदैव मार्ग यात्रेचा चाले स्वयमेव साधी ठाव यात्रेचा। कूर्मदास यांना हातपाय नाहीत परंतु ते खरडत खडत असे तीर्थयात्राला चालत आहेत। यात्रेचा दर मुक्काम दरपोस करत ती यात्रा चालू आहे। पैठणहून आला चालत लहुळाशी मुक्कामा येत पैठणहून पायी ही यात्रा लहुळाला मुक्काम करण्यासाठी आलेली आहे। सावत्यादी भक्ता समवेत देव येती भेटण्या सावता महाराजासोबत नामदेवराय ज्ञानोबाराय आणि विठ्ठल परमात्मा हे कूर्मदासाला भेटण्यासाठी आलेले आहेत। मार्गी अगोदरी भेटले रस्त्यामध्ये आधीच भेटलेले आहेत पण ते व्यापारी रूपे साधिले ते व्यापारी रूप घेऊन भेटलेले आहेत।
पूर्ण भेट देण्या आले भक्ता समवेत निर्वाणी. आता भक्ताला पूर्ण भेट देण्यासाठी आणि पूर्ण परमात्मा स्वरूप कळून देण्यासाठी आता ही पूर्ण भेट आहे. दुःख हाय हाय कर्म कचाटे, नाश पावे देव भेटी, साधूनी तीर्थ हातवटी, नामकंठी जपावे. ही जे कर्माचं रहस्य हे रहाडगाडगं आहे ते हे कधी संपत नसतं. परंतु हे देवाची भेट झाली की हे नष्ट होत असते, कर्मबंधन तुटत असते. म्हणून तुटे कर्माचे बंधन, तुटे कर्माचे बंधन, असं तुम्ही वासुदेव जपताची तेने तुटे रे बंधन. म्हणून हे सावता महाराज म्हणजे काय? सावता माझा प्रेमाचा सागर, शेतकऱ्याला तूच दिला धार. निष्काम कर्म करावे, नाम विठ्ठलाचे घ्यावे, तिने तुटे रे बंद हे भवाचे. सावता माझा प्रेमाचा सागर, शेतकऱ्याला तूच दिला धार. अज्ञान निघून जाईल, निज ज्ञान प्रगट होईल, जीवनाचे सार्थक होणार. सावता माझा प्रेमाचा सागर. सावता महाराज हे प्रेमाचे सागर आहेत. शेतकऱ्यांना विश्वातल्या संपूर्ण शेतकऱ्यांना सावता महाराजांनी आधार दिलेला आहे. व्यवहार आणि परमार्थाचे दोन सूत्र सांगितलेले आहेत की निष्काम बुद्धीनं कर्म करावं आणि त्या निष्काम बुद्धीनं कर्म करत असताना निष्काम बुद्धीनं भगवंताचं विठ्ठलाचं नामस्मरण करावं. आणि त्याच्यामुळं काय होणार आहे तर हे जन्ममृत्यूचं हे जे कर्माचं बंधन आहे ते बंधन तुटणार आहे. आणि ते बंधन तुटलं की अज्ञान आपोआप काय होणार आहे? निघून जाणार आहे. अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, ज्ञान ते स्वरूपे होऊन ठाके, मग निज ज्ञान प्रगट होईल, जीवनाचे सार्थक होणार. आणि जीवनाचं सार्थक होत असतं. म्हणून ही हातवटी आहे की देव भेटीमध्ये काय होत असतं? साधूनी तीर्थ हातवटी, नामकंठी जपावे. तीर्थ करत असताना ही हातवटी ही युक्ती ध्यानात ठेवावी. तीर्थ कसं सफल होत असतं? नाम कंठामध्ये धरायला पाहिजे. कंठी धरिला कृष्ण मनी, अवघा जनी प्रकाश, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. कंठी धरिला कृष्णमणी. आम्ही कंठामध्ये काय धरलेला आहे? कृष्ण नावाचा मणी धरलेला आहे. कारण राम आणि कृष्ण हे दोन मणी असे आहेत. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हे साजरे. म्हणून हृदय मंदिरी स्मराकारे, हृदय मंदिरामध्ये तुम्ही याचं स्मरण करा. कारण दुसऱ्याचे नाव का स्मरण करू नका? कारण ते स्मरण केल्याबरोबर ताबडतोब येत नाहीत. तुम्ही आजमावून पहा. कोणालाही तुम्ही स्मरण करा, हाक मारा, ते हाके सरीशी उडी असं नियमात बसतं का? नाही. मग त्याला बोलू नका, त्याची आठवण काढू नका. काढायचीच असलं तर कोणाची काढा? राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. कारण हा नाव घेतल्याबरोबर देव येत असतो. कारण तो वाट पाहायला लागला की कुणीतरी मला हाक मारावा आणि मी त्याच्या मदतीला हाकेला धावून जावं. म्हणून नामस्मरणे निर्मळ, अंतरीचा नाशे मळ, अज्ञान रूप नाशे काजळ, देव धरिल्या अंतरी. नामस्मरणानं अंतकरण निर्मळ होत असतं. आणि त्या निर्मळ नामस्मरणानं अंतकरणातला जो मळ आहे तो मळ अज्ञान रूपी मळ नाश होतो. अज्ञान रूप नाशे काजळ. हे काजळ आहे ना, ही काळीमा आहे, तो अंधार दूर होत असतो. म्हणून देव धरिल्या अंतरी. म्हणून उदय होऊनी प्रकाश, तोडी आशा पाश, करी वास हृदय. करिया तिमिराचा नाश. देवा माझ्या अंतकरणामध्ये अज्ञान रूपी अंधकार पसरलेला आहे, तो अंधकार मिटवून
करिया तिमिराचा नाश उदय होऊन प्रकाश. तो ज्ञानाचा उदय होऊन माझ्या अंतकरणामध्ये उदित हो. कारण सद्गुरु रूपी सूर्य आहे ना, हे ज्ञान सूर्य आहे. आणि हा सद्गुरु रूपी सूर्य आपल्या अंतकरणामध्ये उगवला रे उगवला की विश्वाचा भास मावळून जातो. मावळवीत विश्वाभास नवल उदयला चंडांशु अद्वय अब्जिनी विकासू वंदू आता. म्हणून श्री गुरुला नमस्कार असो. कुर्मदासा देव भेटले, भेद ज्ञान नष्ट झाले. कुर्मदासाला देवाची भेट झाली आणि अंतकरणातलं अज्ञान निवृत्त झालं. अनुकूल प्रतिकूल मनातले गेले सगळे मावळून. अंतकरणामध्ये जे अनुकूल आणि प्रतिकूलतेचं ज्ञान होतं ते सगळं मावळून गेलं. अनुकूल नष्टे गेली आवड. अनुकूल नष्ट झाल्यामुळं आवड नष्ट झाली विषयाबद्दलची. प्रतिकूल नष्टे गेला द्वेष द्वाड. आणि प्रतिकूलता नष्ट झाल्यामुळं द्वेष म्हणजे मत्सर याचा नाश झाला. धर्माधर्म मग उघड शरीरस्थान सोडती. धर्मांनी मग उघड काय केलं, शरीरावरचं स्थान सोडून दिलेलं आहे. पुण्य पाप रूप शरीर. हे शरीर पुण्य आणि पाप दोन्हीचं मिश्रण आहे. म्हणून काय सांगितलेलं आहे की पुण्य आणि पापाची समानता होते, त्याच वेळेस हे नरदेह मिळत असतो आपल्याला. आणि पुण्य आणि पापाचं माप कधी समान होईल. आता भाजी मोजताना तर माप एक तर लवत नाही तर खाली राहत. ते कवा समांतर होईल, शक्य नाही. तसं पुण्य, आता पुण्य आपल्याला दिसतं का आणि पाप तरी दिसतं का, पण फळ तर भोगावं लागेल. मग हे कधी समान होतील, कधी नरदेह मिळेल. म्हणून पुण्य पाप रूप शरीर नष्ट झाले ते आसार. ते शरीर सुद्धा काय झालं, नष्ट झालेले आसार आहे. मोडला दुःख संसार आनंद थोर लाभला. आणि दुःखारूपी हा जो संसार आहे तो मात्र मोडला गेला आणि आनंद झालेला आहे. सावतोबाने धरिले चित्ती कुर्मदासा दाविली स्थिती. सावतोबांनी कुर्मदासाला धरून अंतकरणामध्ये ही स्थिती दाखवलेली आहे. पूर्ण झाला यथा निगुती सोहम स्थिती पावला. आणि भक्ती मार्गाने तो सोहम भावाला प्राप्त झाला. अंतर्बाह्य देव भेटला, संसार त्याचा सफळ झाला. आतून बाहेरून त्याला आता देव भेटलेला आहे, म्हणून त्यांचा संसार सफल झालेला आहे. आनंदे प्रेमे गरजू लागला, सुखी झाला अखंड. आनंदानं प्रेमानं गर्जना करू लागले आणि अंतकरणामधून त्यांना सुख प्राप्त झाले. अपार वैष्णव जमले, यात्रा कार्य तेथे साधिले. तीर्थे पर्वे भेटी आले, भक्त समागमी ते धवा. अपार वैष्णवांचा मेळा जमलेला आहे. यात्रा रूपी त्याला एक यात्रेचं स्वरूप आलं, एवढे वैष्णव जमलेले आहेत तिथे. तीर्थे पर्वे भेटी आले, भक्त समागमी ते धवा. आणि त्या भक्तांच्या समागमामध्ये घोळक्यामध्ये सगळे तीर्थ त्यांचे दास होऊन आले. थोर मातला उत्सव, विसरले देश काळ भाव. जात गोत अहम मम जाणीव, नसे ठाव उत्सवी. असा मोठा उत्सव साजरा केला की तिथं देश काळ म्हणजे वेळ आणि काळाचं बंधन भावच राहिलं नाही, स्मरण राहिलं नाही. जात गोत अहम ममौनीव. जात गोत मी माझं तुझं हे सगळं विसरून काय झाले, ते सगळे या उत्सवामध्ये सामील झाले. दिंड्या पताका झळकती. दिंड्या सगळ्यांनी काढल्या, वारकऱ्यांनी सगळ्या पताका झळकू लागल्या. आनंदे वैष्णव नाचती. वैष्णव आनंदाने नाचू लागले. कळीकाळ भेनी कापती, दोष पळती सत्वर. आणि कळीकाळ म्हणजे काळ सुद्धा ही सगळी शोभा पाहून थरथर कापू लागला आणि दोष हे मात्र जळून खाक झाले. असा हा वैष्णवांचा मेळा. नामरूप पेटला यज्ञ, जगातील पातकांचे हवन. करुणी साधिला मोक्ष निर्वाण, आनंद पूर्ण लाधला. ऐसा सोहळा झाला घरी नागाबाई. ऐसा सोहळा झाला, कुर्मदास पूर्ण झाला. यात्रापूर ओसरला, ठाव गाठीला मुक्कामाचा. सावता निघाले घरी नागाबाई बरोबरी. आरणी पातले सत्वरी, प्रेमांतरी सतत. देव धारण्याचे मर्म, सावत्याचे हे भक्ती प्रेम. सज्जनाचे जिव्हार परम, साधा निरुपम साधन.
तर ही निदान स्थिती मनात नसल्यावर जन्मबाधा वाया जातो. देव भेटल्यावर तीर्थयात्रा दान सफल होतात. जप ध्यानाने तीर्थयात्रा होते. आरोग्याने श्रीमंती मिळते. देव भेटीमध्ये जाती कुलाची प्रसिद्धी सार्थक होते. असा नामाचा गजर चालल्याने जगातले पाप जळून मोक्ष मिळवून आनंद झाला असा सोहळा झाला आणि कूर्मदास मात्र तृप्त झाले. यात्रा संपली. कूर्मदास परत मुक्कामाला आले. नागाबाईला घेऊन सावता महाराज घरी आले. देव धारण्याचे वर्म सावताचे भक्ती प्रेम यासाठी सज्जनावर प्रेम करण्याचे साधन ठरले. ही निदान स्थिती मनात नसल्यावर जन्माची बाधा लागत असते. म्हणून इथं सांगतात देव धारण्याचे मर्म सावत्याचे हे भक्ती प्रेम सज्जनाचे जिव्हार परम साधा निरुपम साधन हा दंश नये अंतरी फुकट झाली जन्म फेरी तीर्थयात्रा दान निर्धारी देव भेटी सार्थक. ही जोपर्यंत दशा प्राप्त होत नाही हे ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत ही जन्माची फेरी फुकट गेलेली आहे असं समजावं. तीर्थयात्रा दान निर्धारी देव भेटी सार्थक. तीर्थ यात्रा आणि दान हे कधी सार्थक होतात? ज्यावेळेस आपल्याला देवाची भेट होईल त्यावेळेस. ऐका हो पूर्ण सज्जन तापोनिया अभिमान संत चरणी व्हावे लीन तरीच साधन सापडेल. म्हणून हे सज्जना हो तुम्ही ऐका, अभिमान टाकून ऐका. संत चरणी व्हावे लीन, संताच्या चरणी लीन व्हा, समर्पण करा, सरेंडर करा स्वतःला, तरीच साधन सापडेल. तरच हे साधन आपल्या हाताला लागणार आहे. हा अध्याय महापर्व सज्जनांचे जिव्हार सर्व उमटती सात्विक भाव सुख स्वयमेव उपजे. हा अध्याय म्हणजे महापर्व आहे. सज्जनांचे जिव्हार सर्व हे सगळ्या सज्जनांचा जिव्हाळा आहे. उमटती सात्विक भाव हे श्रवण केल्यानंतर अंतकरणामध्ये सात्विक भाव उमटतात प्रगट होतात. सुख स्वयमेव उपजे, सुख आपोआप प्रगट होतात. सकल अध्यायात थोर 8वा अध्याय अपार. हा सगळ्या अध्यायामध्ये 14 अध्यायामध्ये हा अध्याय फार सुखकारक आहे. येथील जे सुखसार ब्रह्मादिका अगम्य, हे ब्रह्मादिकांना सुद्धा प्राप्त न होणार असा हा अध्याय आहे. अवतार श्रेष्ठ 8वा तोच अध्याय 8वा अवतार भगवंताचा आणि अध्याय सुद्धा 8वा. आणि हे आपल्याला आठवायला सांगितलं. 8वा अध्याय अवतार 8वा आणि हे आपल्याला आठवायला सांगितलं. निरुपम सुख ठेवा लाभे भावा अखंड. अखंड भावानं निरुपम सुखाचा ठेवा आपल्याला प्राप्त होतो. अद्वैत ज्ञानाचे हे सार, हे अद्वैत ज्ञानाचं हे सार आहे. सज्जन भ्रंग सीवी सादर लाभे अपरोक्ष अवसान थोर मोक्ष सार परिपूर्ण. हे सज्जन वृंदांनी आदरानं हे श्रवण करायला पाहिजे. एकदम नो हे गोचर पुन्हा पुन्हा करा विचार. हे एकदा जर नाही कळालं तर परत परत याचा विचार करा. लाभे अपरोक्ष अवसान थोर मोक्ष सार परिपूर्ण. आणि याची काय होणार आहे माहिती का? भेटे सावता निर्विकार सर्वसार साधनांची. या अध्यायाचं नेहमी चिंतन केल्यानं सावता महाराजांची भेट होते. अजून एक सांगू का? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हा चतुराक्षरी मंत्र जो कोणी जपेल त्याला साक्षात ज्ञानोबराय दर्शन देणार आहे. हे त्यांचं वचन आहे. उघडून पहा. वारकरी सांप्रदायिक मालिका उघडून पहा, अभंग उघडून पहा. विश्वास नाही ज्या म्हणी पहावे पुराणी विचारू. म्हणून हा अध्याय ज्यांनी पुन्हा पुन्हा विचार केला त्यांना निर्विकार सावता महाराजांची भेट होणार आहे. सर्व सार साधन हे सगळ्या साधनांचं सार आहे. धीग धीग त्याचे जिने ज्ञान भेटे सावता. त्याचं जीवन काय? त्याचं जीवन जगण्यापेक्षा ते मेलेला बरा ज्याला सावता महाराजांची भेट झाली नाही. न चुके त्याचे जन्म मरण संसार दारुण भोगील. त्याचे जन्म मरण सुद्धा चुकणार नाही आणि तो परत परत या संसार दुःखालाच प्राप्त होणार आहे. सावत्याची ऐकोनी मात
ज्या नाही देव भेटत, सावता महाराजांची गोष्ट ऐकून ज्यांना देव भेट झाली नाही, तो जाणावा महापतित जन्मोजन्मी अखंड, तो महान दुःखी आहे, महान पापी आहे असं जाणावं, आणि तो जन्म जन्मांतरामध्ये अखंड हे पाप भोगावं लागतं त्याला. सावता तीर्थ महापावन, सावता महाराज हे पावन पवित्र महान तीर्थ आहेत. ज्याचे नाशे अज्ञान, तो महादुःखी परिपूर्ण विषयासक्त अंतरी. ज्याचे अज्ञान नष्ट झाले नाही ही कथा ऐकून, तो महान दुःखी आहे, परिपूर्ण दुःखी आहे. तो विषयासक्त अंतरी, त्याच्या अंतकरणामध्ये विषय खेळत आहेत असं समजावं, आसक्ती आहे विषयाबद्दल. कुल धर्मे जाती वित्ते, सावत्या जो दुरी पाहात. कुळ धर्म जात वित्त हे जो सावत्याला दूर पाहतो, आपल्याहून परका समजतो, तो न तरे संसारात सत्य यथार्थ सांगतो. संसारामधून तरत नाही, हे सत्य आहे, यथार्थ आहे असं तुम्हाला सांगतो. असो ही मिथ्या बोली, ही बरजाऊ द्या हे खोटं बोलणं. उघडावी ही अंतरखोली, ही अंतरखोली उघडा अंतकरणाची. म्हणून घुंगट के पट खोल तो हे पिया मिले. कोणता घुंगट? हे अंतकरण रूपी घुंगट. म्हणून हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कुंडला, ते अंतकरणाचे दार उघडा. म्हणून इंद्रिया देऊनी कवाड हृदय भोगी. हे इंद्रियाचे कवाड बंद करा आणि हृदयामध्ये भोगायचं आहे. आत्मस्वरूप कुठं भोगायचं? हृदयामध्ये. म्हणून ध्यानी धरावी सावता माऊली, वाती पाजळावी भक्तीची. ध्यानामध्ये संत सावता माळीची ध्यान करावं, ती माऊली आठवावी आणि वाती पाजळावी भक्तीची. वात पाजळायची आपण. धन्य धन्य सावता निधान, त्याचे न होय यथार्थ वर्णन. धन्य सावता निधान आहेत, त्यांचं यथार्थ वर्णन शक्य नाहीये. भक्त कथा लाभेचो अगम्य पूर्ण, सुख संपूर्ण भेटवी. भक्त कथा ही अगम्य पूर्ण रूपाण आहे, परंतु सुख मात्र पूर्ण भेट करून देत असते. धन्य धन्य संत भेट, देव अंतरी होय प्रगट. संतांची भेट धन्य आहे, कारण त्यांच्या भेटीमध्ये अंतकरणात देव प्रगट होत असतो. ज्ञेय ज्ञान लाभे चोखट, नासती थाट दोषांचे. ज्ञेय ज्ञान, ज्ञेयानं ज्ञान होत असतं आणि ज्ञानानं समाधी लागत असते. आणि ही समाधी लाभे चोखट, नासती थाट दोषाचे. दोषाचे पर्वताचे पर्वत काय होतात? जळून जातात. म्हणून त्यांनी तिथं सांगितलेलं आहे की दोषाचे पर्वत सुद्धा जळून जातात. पातकांच्या राशी, अशा राशीच्या राशी काय होतात? जळून जातात. संत चरणीचा वारा, ती तसे पूर्ण सुख सारा. संत चरणाचा वारा, ती वाऱ्याची झुळूक सुद्धा काय करते? पूर्ण सुखाचं सार आपल्याला देत असते. दृष्टीने न्याहाळीता जरा, लाभे खरा मोक्ष हो. न्याहाळलं दिसतं दृष्टीनं तर मोक्ष आपल्याला मिळत असतो. म्हणून कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपुल्या पदी बैसविले. कृपा कटाक्ष, त्यांनी कृपेनं जर आपल्याकडे पाहिलं तर आपल्याला मोक्षपद मिळत असतं. काय वर्णो सावत्या सखिया, लीन झालो तुझ्या पाया. नचले मती वर्णावया, तुझा महिमा अघटित. सावता महाराजांचं काय वर्णन करावं? मी त्यांच्या चरणी लीन झालेलो आहे. नचले मती वर्णावया, त्यांचं वर्णन करण्याला बुद्धी टिकत नाहीये, समर्थ नाहीये. तुझा महिमा अघटित, वेदशास्त्री साधिले मौन. वेदानं शास्त्रानं मौन साधलेलं आहे. ब्रह्मादिकानं वर्णवे जाण, ब्रह्मादिकांना सुद्धा त्यांचं वर्णन करता येत नाही. तुझी कीर्ती थोर संपूर्ण, नव्हे आकलन कोणाला. सावता महाराजांची कीर्ती इतकी थोर आहे की ती कोणाला आकलन होऊ शकत नाही. तुझ्या ऐसा तूची पूर्ण. आता म्हणून तुमच्यासारखे तुम्हीच पूर्ण आहात. उपमान भेटे साधन, भिकू म्हणे धन्य धन्य सावता निधान जगती. भिकू सांगतात की सावता महाराज धन्य आहेत, यांचं हे तिन्ही जगामध्ये निधान आहे असं ठेवा आहे. इति श्री सावता महात्म्य भिकुनी कथिले सत्य. श्रवण करोत भाविक भक्त, अष्टमोध्याय रसाळः. इति श्री सावता महाराज महात्म्या उदरे देव धारणम नाम अष्टमोध्यायः. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री संत सावता महाराज की जय. या 8व्या अध्यायामध्ये सावता महाराजांनी आपल्या पोटामध्ये देवाला धारण केलेलं आहे.
अशी ही कथा आहे, पवित्र आहे. आणि या पवित्र कथेतून आपण पवित्र परमात्मा आहो असा पवित्र बोध घेण्याचा संदेश सावता महाराजांनी तुम्हाला आम्हाला मनुष्य देहात आलेल्या जीवाला केलेला आहे. आणि त्याचा आपण आदरपूर्वक श्रवण करायला पाहिजे. पुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव.